हॅलो, आज मी दाखवणार आहे साबुदाणा खिचडी कशी बनवायची। तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरे टाकले आहेत आणि एक कट करून असा आलू घेतला आहे आणि त्याला छान असं भाजू द्यायचं आहे, म्हणजे छान खरपूस असं भाजलं बघा। त्यानंतर कांदा घेतला आहे, मी कांदा टाकला आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि 2 मिरच्या असं घेतलं आहे। त्याला पण छान असं भाजू दिलं आहे, बघू शकता। भाजल्याच्या नंतर आपला साबुदाणा टाकायचा, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं मस्त असं आणि थोडंसं मीठ वरून आणि छान असं परतून घ्यायचं। सगळं असं मिक्स करायचं, मस्त असं छान परतून घ्यायचं, बघू शकता। तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता किंवा मग नाश्ता म्हणून पण खूप छान लागती आणि एकदम भारी। आणि त्यानंतर वरून मी शेंगदाणे टाकले आहे भाजून, बघू शकता किती छान अशी मोकळी मोकळी झाली आहे, जराही चिकट नाही, एकदम अशी छान आणि टेस्ट पण खूप छान। तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। बाय।